वेलकम टू मराठा विद्याप्रसारक समाज अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर सिडको नाशिक. हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आपण आपलं हे चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपल्या मोहिप्रच्या ऑनलाईन व्हिडिओ निर्मितीसाठी कायम आग्रही राहिलेल्या आमच्या प्रेरणास्थान मान्य सरचिटणीस निलिमाताई वसंतराव पवार मॅडम व आमच्या प्रमुख मार्गदर्शिका मान्य मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड मॅडम यांच्या प्रेरणेने मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अन इंटरेस्टिंग टॉपिक ऑन इवेज अँड टॉपिक नेम इज अवर नीड फॉर वॉटर. चला तर मग बघूया आपली पाण्याची गरज. सुरुवातीला आपल्याला काय दिलं बघूया आपण. कॅन यू टेल, माहिती आहे का, दिस हॅपन्स डझंट इट. होतं ना असं कधी कधी. कसं, समटाईम टेअर्स फ्लो फ्रॉम आवर आईज, डोळ्यातनं कधी कधी अश्रू येतात. अवर माउथ वॉटर्स वेन वी सी अ टॅमेरिन पॉट, चिंचेची फोड बघितली तर आपल्या तोंडातून पाणी येतं. अवर नोज रन्स वेन वी हॅव अ कोल्ड, सर्दी होते आपल्याला कधी कधी थंडी असल्यावर. आणि किंवा वेन वी गेट अ कट इट ब्लीड्स. व्हॉट डज दिस टेल अस. एखाद्या वेळेस आपण थोडं खरचटलं की जखम येते, थोडंसं रक्त बाहेर येतं. याच्यावरून आपण काय सांगू शकतो बरं, सांगता येईल का तुम्हाला? बघूया. टीयर्स, सलायवा, वॉटर रनिंग फ्रॉम नोज अँड ब्लड आर प्रेझेंट इन अवर बॉडी. टीयर्स म्हणजे काय? अश्रू. सलायवा म्हणजे आपली लाळ. वॉटर रनिंग फ्रॉम नोज म्हणजे आपलं नाक कधी कधी गळतं सर्दी असल्यावर. किंवा ब्लड, आपलं जे शरीरातलं काही रक्त असतं हे आपल्या बॉडीचे आपल्या शरीरामध्ये ते असतात. दे आर सबस्टन्स दॅट फ्लो, दे कंटेन वॉटर. महत्त्वाचं वाक्य आहे. असे हे जे काही आहेत ते वाहणारे पदार्थ आहेत. जे वाहतात त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? पाणी असतं. त्यांच्यामध्ये काय असतं मग? पाणी. ट्राय दिस. एक छोटंसं एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सोबत तो करायचा आहे. काय करायचं बघा. टेक अ स्मॉल पीस ऑफ कुकुंबर. काकडी घ्यायची छोटीशी, ग्रेट इट, चांगली किसायची, स्क्वीज इट हार्ड. किसल्यानंतर थोडीशी ती पिळायची. टेक अ स्लाइस ऑफ लेमन. आणखी लिंबू पण घ्यायचा, स्क्वीज इट हार्ड. काकडी आणि लिंबू दोघे घ्यायचे, किसून घ्यायचे आणि ते पिळायचे. व्हॉट डू यू सी. मग तुम्हाला काय दिसेल बघा. ज्यूस फ्लोज आउट ऑफ द ग्रेटेड कुकुंबर अँड द लेमन स्लाइस. ज्यूस म्हणजे त्याच्यातनं सुद्धा असं ज्यूससारखं जे काही पाण्यासारखे जे काही पदार्थ बाहेर निघतोय की नाही. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो मग? देअर इज वॉटर इन कुकुंबर अँड लेमन. आपण ती काकडी किसल्यानंतर किंवा तो लिंबू पिळल्यानंतर थोडंसं ज्यूससारखं जो काही पदार्थ बाहेर निघतो त्याच्यात काय असतं? पाणीच असतं. म्हणून याच्यावरून आपण सांगू शकतो की काकडी असेल किंवा लिंबू असेल याच्यामध्ये काय असतं? पाणी. पुढे बघूया काय दिलंय. वाय डू वी फील थर्स्टी. आपल्याला तहान का लागते बरं? का लागते बघा. वी नीड वॉटर इफ अवर बॉडी हॅज टू फंक्शन प्रॉपर. आपल्या शरीराची सर्व कामं व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. वॉटर कीप्स अवर ब्लड थीन. पाण्यामुळे काय असतं? आपलं जे काही रक्त असतं ते पातळ राहण्यास मदत होत असते. शेजारच्या चित्रात दिसतंय बघा तुम्हाला. वॉटर हेल्प्स टू डायजेस्ट अवर फूड. अन्न पचन होण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. अनवॉन्टेड सबस्टन्स लिव्ह अवर बॉडी थ्रू युरिन. जे काही पदार्थ नको असतात ते आपल्या युरिनमधले लघवी वाटे ते बाहेर टाकले जातात. शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय. वी मस्ट हॅव इनफ वॉटर इन अवर बॉडी ॲट ऑल टाइम्स. वेन देर इज अ लॅक ऑफ वॉटर इन अवर बॉडी वी गेट थर्स्टी. लाईक अस अदर लिव्हिंग थिंग्स टू नीड वॉटर. आपल्या शरीराला पुरेसं असलेलं पाणी जर आपण पिलं नाही तर आपल्याला तहान लागतं. मग आपण थकतो. मग आपल्याला जसं पाणी लागतं तसंच बाकीच्या सजीवांना सुद्धा पाण्याची गरज असते. शेजारचा एक तक्ता दिला आहे तुमच्या खास माहितीसाठी. बॉडी वेट आणि वॉटर, आपल्या वजनानुसार आपण किती दिवसभरात पाणी पिलं पाहिजे त्याचा हा छोटासा एक तक्ता आपण इथे दिला आहे. तो तुम्ही सर्वांनी फॉलो करायचा आहे. आता एक छोटंसं चित्र दाखवलं, त्याच्यावर काही प्रश्न विचारले तुम्हाला. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगायची. कॅन यू टेल विच ॲनिमल्स आर ड्रिंकिंग वॉटर ॲट द रिव्हर बँक. या चित्रामध्ये त्या नदीच्या काठावर कोणते प्राणी बरं पाणी पित आहेत सांगता येईल का? सांगा बरं. येस, व्हेरी गुड. गोट. हू इज प्लेइंग इन द रिव्हर. पाण्यामध्ये कोण खेळतंय बरं सांगा. येस, व्हेरी गुड. चिल्ड्रन.
पुढचा प्रश्न विचारला आहे, सम पीपल आर कॅरिंग वॉटर होम, व्हॉट विल दे यूज इट फॉर. आता इथनं काही लोक पाणी भरून घेऊन जात आहेत घरी, ते काय वापर करत असेल त्याचा सांगा बरं. व्हेरी गुड, फॉर ड्रिंकिंग पर्पज, फॉर बाथिंग. व्हेरी गुड, छान. अ पब्लिक सोर्स ऑफ वॉटर, पाणवठा आपण त्या बघूया. इन मेनी विलेजेस काऊज, बफेलोज अँड गोट्स कम टू द रिव्हर ऑर पॉन्ड टू ड्रिंक वॉटर. बऱ्याच खेडेगावांमध्ये काय असतं, तिचे काही प्राणी असतात ते पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. ग्रास अँड अदर बुशेस कॅन बी सीन ग्रोईंग नियर द वॉटरफॉल. पाणी आहे म्हणजे तिथं काय गवत उगणार, थोडेसे झुडपे उगतील. ॲनिमल्स बाथ देमसेल्स इन इट, काही प्राणी त्याच्यात आंघोळसुद्धा करतात. बर्ड्स लाईक द लॅपविंग, किंगफिशर अँड इग्रेट कॅन ऑल्सो बी सीन अराउंड द वॉटर सोर्सेस. आता टिटवी असेल, लॅपिंग म्हणजे टिटवी, किंगफिशर म्हणजे खंड्या पक्षी, इग्रेट म्हणजे बगळा, हे त्या पाण्याच्या जो तिथं काही सोर्स असतो तिथं ते आपल्याला दिसतात. पीपल फ्रॉम द विलेज वॉश देअर क्लोथ्स इन इट. काही खेडेगावातली लोक तिथे त्या पाणवठ्यावर कपडेसुद्धा धुतात. ते कॅरी वॉटर टू यूज ॲट होम. आणि काही लोक हे पाणी घरी वापरण्यासाठी सुद्धा घेऊन जात असतात. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, पीपल हू कीप ॲनिमल्स प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर टू देम विदाउट फेल. जे लोक काही प्राणी पाहतात त्यांना सुद्धा ती पाण्याची गरज असते, मग हे लोक काय करतात, त्या पाळीव प्राण्यांना सुद्धा पाणी देत असतात. वी नो दॅट these animals get thirsty, but there are thousands of other animals we do not realize that they too need water. आपण फक्त पाळीव प्राण्यांचाच विचार करून चालणार नाही, असे हजारो प्राणी आहेत त्यांना सुद्धा ती पाण्याची गरज असते. मग कोणकोणते असतील बघा, ॲन्ट्स आहेत, मुंग्यांना सुद्धा पाणी लागतं, हनीबीज, मधमाशा असतील, क्रॅब्स असतील, स्कॉर्पियन्स असतील, अँड ऑल अदर ॲनिमल्स नीड वॉटर. म्हणजे असे बरेच प्राणी आहेत त्यांना ही पाण्याची गरज असतेच. So now we understand what is given in the lesson. Let's go for the question and answer. आजचा आपण भाग इथं संपूया आणि आजच्या भागावरचे काही प्रश्नोत्तर बघूया प्रश्नोत्तरांमध्ये काय आहे. आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन. एका वाक्यात उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न आहे, इन विच डिफरंट फॉर्म्स इज वॉटर प्रेझेंट इन अवर बॉडीज. आपल्या शरीरात पाणी कोणकोणत्या याच्यात प्रेझेंट असतं बरं सांगा बरं. व्हेरी गुड, टीयर्स म्हणजे अश्रूंमध्ये पाणी असतं, लाळेमध्ये असतं, वाहणारं नाक असेल आपलं त्याच्यात पाणी असतं, आणि आपलं ब्लड ह्याच्यामध्ये काय असतं, पाणी असतं. पुढचा प्रश्न बघूया, वाय डू वी ड्रिंक वॉटर. आपण पाणी का पितो बरं सांगा. फॉर प्रॉपर फंक्शन ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची सगळी कामं व्यवस्थित चालण्यासाठी आपण पाणी हे पित असतो. पुढचा प्रश्न बघूया, हाऊ डू वी नो दॅट वॉटर इज प्रेझेंट इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये पाणी असतं, आपण कशावरून सांगू शकतो बरं. फ्रॉम द ग्रेटेड कुकुंबर अँड लेमन स्लाइस द ज्यूस ओझिस आउट. दिस शोज दॅट वॉटर इज प्रेझेंट इन प्लांट्स. आता कुकुंबर असेल किंवा लेमन हे झाडावरच लागतं, आपण ते कट केलं होतं पहिला प्रयोग केल्यानंतर, त्याच्यातनं काय निघतं, पाणी बाहेर निघतं. याच्यावरून आपण सांगू शकतो की वनस्पतींमध्ये सुद्धा पाणी हे असतं. सो टुडे वी फिनिश हिअर अँड ऑन नेक्स्ट लेक्चर वी कंप्लीट दिस लेसन. ओके, so read it and write the question and answer. Thank you.